नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर लोकसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी निवडणूक काळात आचारसंहितेच्या कालावधीत शासकीय मालमत्तेचा उपयोग केल्याप्रकरणी त्यांच्यावर शिक्षाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशील इंगळे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की सध्या नांदुरा नगर परिषदेची अध्यक्ष व सदस्य पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात दिनांक 4 नोव्हेंबर 2025 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. नियमानुसार आदर्श आचारसंहिता लागू असताना कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा लोकप्रतिनिधींना शासकीय मालमत्तेचा उपयोग करता येत नाही. तसे केल्यास त्यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाच्या वतीने कार्यवाही करण्यात येत असते. तरी सुद्धा दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी नांदुरा येथील शासकीय विश्रामगृहात भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार चैनसुख संचेती आणि स्थानिक नगर परिषद उमेदवार यांनी बैठक आयोजित करण्यात आली होती. साधारणतः दुपारी 2 ते 3 वाजताचे दरम्यान ही बैठक शासकीय विश्रामगृह नांदुरा येथे सुरू होती. या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते. यावर आम्ही संबंधित सार्वजनिक बांधकाम अधिकारी सचिन तायडे यांना संपर्क केला असता त्यांनी आमच्या कॉलला प्रतिसाद दिला नाही. या संबंधीचे सर्व व्हिडिओ तथा फोटो आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच विश्रामगृहामध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज सुद्धा तपासण्यात यावे. आमदार चैनसुख संचेती व त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तक्रार निवडणूक आयुक्त नगर परिषद मुंबई, माननीय निवडणूक अधिकारी नगर परिषद नांदुरा यांच्याकडे केली असून संबंधित आमदार यांच्यावर काय कार्यवाही होते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. अकोला बुलढाणावरून सचिन पाटील यांची रिपोर्ट, महान्यूज 7.